नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 ऑगस्ट 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याची अमावस्या आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो चतु आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो नाग आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 ते 12:32 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:32 ते 2:09 आणि यमगंड काळ सकाळी 7:39 ते 9:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर युती योग करेल, शनी बरोबर त्रिकोणी योग करेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी बुधाचा नेपच्यून बरोबर त्रिकोणी योग होणार आहे आणि हर्षल बरोबर लाभ योग होणार आहे. आजच्या दिवशी शुक्र आणि हर्षलचा त्रिकोणी योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. मेष राशीकरता आजचा दिवस घर, वास्तू, महत्त्वाची कामं आणि भविष्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या संधींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कामाचा उरक दांडगा राहील, मात्र घरातील स्त्री वर्गाच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या रवीबरोबर युती योग करत आहे. त्याचबरोबर शनीबरोबर त्रिकोणी योग आणि हर्षल बरोबर लाभ योग तयार होत आहे. शुक्र आणि हर्षल यांचाही त्रिकोणी योग होत असल्यामुळे दिवसातील अनेक घटना सकारात्मक स्वरूपाच्या राहू शकतात. आज घर, प्रॉपर्टी किंवा वास्तूच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण घडामोडी होऊ शकतात. वास्तूशी संबंधित कागदपत्रे, व्यवहार किंवा अडकलेली कामं मार्गी लावण्यासाठी दिवस अनुकूल आहे. हाती घेतलेली कामं पूर्ण होतील आणि कामाचा उरक अतिशय दांडगा राहील. मात्र धावपळ जास्त असल्यामुळे थोडी दमछाक किंवा थकवा जाणवू शकतो. घरातील व्यक्तींच्या विशेषतः स्त्री वर्गाच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरू शकतात. काही नवीन संधी समोर येऊ शकतात, चांगले लाभ मिळू शकतात आणि अचानक धनलाभाचे प्रसंगही निर्माण होऊ शकतात. आजची योग्य कृती येणाऱ्या दिवसातील मोठ्या संधींचा पाया ठरू शकते. वृषभ राशीकरता आजचा दिवस अतिशय ॲक्टिव्ह आणि लाभदायक राहणार आहे. विशेषतः नातेसंबंध, नवीन रिलेशनशिप आणि आर्थिक संधीच्या दृष्टीने 2 ते 3 दिवस महत्त्वाचे ठरू शकतात. हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून रवी बरोबर महत्त्वपूर्ण योग करत आहे. इतर ग्रहांचे अनुकूल त्रिकोण आणि लाभ योगही आजच्या दिवसाला सकारात्मक बनवत आहे. विशेषतः शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग नातेसंबंध आणि आर्थिक बाबतीमध्ये काही चांगले परिणाम देऊ शकतो. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं, प्रवास आणि महत्त्वाची कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कामाचा उरकही चांगला दिसून येईल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध अधिक चांगले राहू शकतात. नवीन रिलेशनशिप सुरू करण्याच्या दृष्टीनेही येणारे 2 ते 3 दिवस अनुकूल राहू शकतात. आर्थिक बाबतीत काही उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. अचानक लाभ मिळू शकतात. शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीशी संबंधित व्यक्तींनाही योग्य अभ्यास आणि नियोजनाच्या आधारावर काही सकारात्मक अनुभव मिळू शकतात. आजचा संदेश: आज सक्रिय राहा. नाती आणि आर्थिक संधी या दोन्ही बाबतीत काही नवीन दरवाजे उघडू शकतात. मिथुन राशीकरता आजचा दिवस आर्थिक बाबतीत महत्त्वाचा ठरणार आहे. उत्पन्नाच्या नवीन संधी समोर येऊ शकतात, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या रवीबरोबर युती योग करत आहे. बुध आणि नेपच्यून यांच्यामध्ये अनुकूल योग तयार होत असून व्यय स्थानातील हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करत आहे. त्याचबरोबर चतुर्थ स्थानातील शुक्र आणि हर्षल यांचा त्रिकोण योग होत आहे. आज आर्थिक आवक चांगली राहू शकते.
आणि कार्यक्षेत्रातील उत्पन्नाचे काही नवीन पर्याय किंवा संधी समोर येऊ शकतात. मात्र त्याचवेळी अनावश्यक खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पैसा आला म्हणून लगेच खर्च करण्याऐवजी आर्थिक नियोजनावर भर द्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. घरासाठी एखादी नवीन वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा आवश्यक गोष्ट खरेदी केली जाऊ शकते. कौटुंबिक वातावरण हे समाधानकारक राहील. आजचा संदेश: आज उत्पन्नाची नवीन दिशा मिळू शकते. फक्त वाढत्या उत्पन्नाबरोबर खर्चही वाढणार नाहीत याकडे लक्ष द्या. कर्क राशीकरता आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. तुमच्यामध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास चांगला राहील. मात्र भावभावनांचे आंदोलन जास्त झाल्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण होऊन बसेल. आज चंद्र तुमच्या राशीत भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या रवीबरोबर युतियोग करत आहे. भाग्यस्थानातील शनीबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. तुमच्या राशीतील बुध आणि भाग्यस्थानातील नेपच्यून यांचाही त्रिकोण योग होत असून तृतीय स्थानातील शुक्र आणि लाभस्थानातील हर्षल परस्पर त्रिकोण योग करत आहे. आज भावनिक पातळीवर चढ उतार जाणवू शकतात. एखाद्या गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवा. विशेषतः महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेपेक्षा व्यावहारिक विचारांना प्राधान्य द्या. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तुमचे काही अंदाज किंवा इंट्युशन अचूक ठरू शकतील. कागदोपत्री व्यवहार किंवा महत्त्वाची कामं मार्गी लागू शकतात. काही उत्तम आणि किंवा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यताही आहे. आजचा संदेश: आज तुमची अंतःप्रेरणा मजबूत राहील. फक्त भावभावनावरती नियंत्रण ठेवून त्याचा योग्य उपयोग करा. सिंह राशीकरता आजचा दिवस थोडा संवेदनशील आहे. विशेषतः मोठे निर्णय, आर्थिक व्यवहार आणि भावनेच्या भरात घेतलेली पावलं किंवा उचललेली पावलं टाळणं अत्यंत आवश्यक राहील. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या रवीबरोबर युतियोग करत आहे. अष्टम स्थानातील शनीबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. त्याचप्रमाणे इतर ग्रहांमध्येही काही अनुकूल योग तयार होत आहेत. तरी चंद्राची व्ययस्थानातील स्थिती किंवा मानसिक स्थान हे आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा संकेत देत आहे. आज कोणताही छोटा किंवा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घाईघाईने घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. मनावर भावभावनांचा पगडा जास्त राहू शकतो आणि थोडासा चिडचिडेपणाही जाणवू शकतो. आर्थिक व्यवहार अत्यंत जपून करा. अनावश्यक खर्च किंवा चुकीच्या आर्थिक निर्णय होणार नाहीत या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील. दुसरीकडे काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवस पूर्णतः नकारात्मक नाही. फक्त मिळालेल्या संधीचा विचारपूर्वक उपयोग करा. स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. आजचा संदेश: आज संधी मिळेल, पण प्रत्येक संधीवर त्वरित निर्णय घेण्याऐवजी थोडंसं थांबून विचार करा. कन्या राशीकरता आजचा दिवस लाभाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभ राहणार आहे. रखडलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आणखीन मोठे लाभ मिळू शकतात. आज चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या रवीबरोबर युतियोग करत आहे. सप्तम स्थानातील शनीबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. तुमच्या राशीतील शुक्र आणि भाग्यस्थानातील हर्षल यांचा त्रिकोण योगही आज विशेष प्रभावी राहणार आहे. आज काही चांगले, अतिशय उत्तम अशा आर्थिक आणि व्यावहारिक लाभ मिळू शकतात. अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी ही खूपच चांगल्या प्रकारची राहील. अनेक प्रलंबित कामामध्ये सकारात्मक हालचाल दिसेल. मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याची घाई करू नका. आधी संधीचा व्यवस्थित अभ्यास करा. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील आणि परस्पर समज वाढतील. पैशाच्या येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ किंवा फायदेशीर संधी मिळण्याची शक्यता आहे. आजचा संदेश: आज लाभ मिळण्याची शक्यता उत्तम आहे. मात्र मोठ्या गुंतवणुकीत उत्साहापेक्षा योग्य वेळेला महत्त्व द्या. तुळ राशीकरता आजचा दिवस करिअर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. अनेक महत्त्वाची कामं मार्गी लागू शकतात. मात्र वरिष्ठ आणि सहकाऱ्यांबरोबर संवाद साधताना थोडा संयम ठेवा. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या रवीबरोबर युतियोग करत आहे. षष्ठ स्थानातील शनीबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. दशम स्थानातील बुध आणि षष्ठ स्थानातील नेपच्यून यांच्यामध्येही अनुकूल योग तयार होत आहे. त्याचप्रमाणे अष्टम स्थानातील हर्षल बरोबर चंद्र लाभ योग आणि व्यय स्थानातील शुक्र व हर्षल यांचा विशेष त्रिकोण योग होत आहे.
आज कार्यक्षेत्र किंवा करिअर संबंधित काही महत्त्वाची आणि प्रलंबित कामं मार्गी लागू शकाल. कामामध्ये तुमची सक्रियता चांगली राहील आणि परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मात्र वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांसोबत छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वाणी आणि प्रतिक्रियांवर थोडंसं नियंत्रण ठेवा. येणारे 2 ते 3 दिवस कामाच्या निमित्ताने फिरणं किंवा प्रवासही होऊ शकतो. आजचा संदेश, आज काम तुमच्या बाजूने असेल. योग्य संवाद ठेवला तर अधिक यश तुम्हाला सहज मिळेल. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहणार आहे. भाग्याची साथ, नवीन संधी आणि भविष्यामध्ये उपयोगी ठरणारे लाभ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या रवीबरोबर युतियोग करत आहे. भाग्यस्थानातील बुध आणि पंचम स्थानातील नेपच्यून यांच्यामध्ये त्रिकोण योग तयार होत आहे. सप्तम स्थानातील हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करत असून लाभस्थानातील शुक्र आणि सप्तम स्थानातील हर्षल हे यांच्यामध्ये त्रिकोण योग होत आहे. आज काही अतिशय उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात आणि रखडलेली कामं सहजपणे मार्गी लावू शकतात. विशेष म्हणजे आज मिळालेल्या काही संधी भविष्याच्या दृष्टीने उत्तम असतील आणि उपयोगी सुद्धा ठरू शकते. भाग्याची साथ उत्तम लाभ येईल. महत्त्वाची कामं पुढे नेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतात आणि नकारात्मक घटना घडण्याची शक्यता चांगली आहे. आजचा संदेश, आज समोर असलेली एखादी छोटी संधी जरी वाटत असेल तरी भविष्यात ती मोठ्या फायद्याची ठरू शकते. धनुराशीकरता आजचा दिवस सावधगिरीने पुढे जाण्याचा आहे. विशेषतः आरोग्य आणि आर्थिक व्यवहार या दोन्हींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आज चंद्रमा तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या रवीबरोबर युतियोग करत आहे. चतुर्थ स्थानातील शनिबरोबर चंद्र त्रिकोण योग करत असून षष्ठ स्थानातील हर्षलबरोबर लाभ योग तयार होत आहे. आज स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आधीपासून एखादा आरोग्याचा त्रास जाणवत असेल तर तो वाढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. कोणताही आकर्षक किंवा सहज लाभ देणाऱ्या योजनांच्या प्रलोभनात बळी पडू नका. आर्थिक व्यवहार अत्यंत जपून करा. मोठा व्यवहार किंवा जोखमीची गुंतवणूक करताना योग्य सावधगिरी बाळगा. दुसरीकडे काही रखडलेली कामं पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र दिवस तुमचा पूर्ण प्रतिकूल नाही. फक्त जोखीम असलेल्या बाबतीत सावध राहणं महत्त्वाचं ठरेल. आजचा संदेश, आज फायदा मिळवण्यापेक्षा आरोग्य आणि आर्थिक सुरक्षितता जपणं अधिक महत्त्वाचं ठरेल. मकर राशीकरता आजचा दिवस नातेसंबंध, रखडलेली कामं आणि आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. काही चांगले लाभ मिळू शकतात. मात्र वैवाहिक नात्यामध्ये छोट्या गोष्टींचं रूपांतर मोठ्या वादात होऊ देऊ नका. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या रवीबरोबर योग करत आहे. तृतीय स्थानातील शनीबरोबर चंद्र त्रिकोण योग करत असून सप्तम स्थानातील बुध आणि तृतीय स्थानातील नेपच्यून यांच्यामध्ये त्रिकोण योग तयार होत आहे. पंचम स्थानातील हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करत आहे. भाग्यस्थानातील शुक्र आणि पंचम स्थानातील हर्षल यांच्यातही त्रिकोण योग होत आहे. आज वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःच्या बोलण्यावर आणि प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवा. दुसरीकडे रखडलेली कामं पुढे सरकू शकतात. आर्थिक व्यवहारही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मार्गी लागण्याची शक्यता आहे. काही उत्तम लाभ मिळू शकतात आणि अडकलेल्या कामांना अचानक गती मिळू शकते. भविष्याच्या दृष्टीने नवीन कल्पना किंवा योजना सुचण्याची शक्यता आहे. आजचा संदेश, आज नात्यांमध्ये संयम ठेवा आणि नव्याने सुचणाऱ्या कल्पनांकडे गांभीर्याने पहा. कुंभ राशीकरता आजचा दिवस आरोग्य आणि मानसिक ताणाच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचा आहे. येणारे 2 ते 3 दिवस शरीर आणि मन या दोन्हींना पुरेशी विश्रांती देणं महत्त्वाचं ठरेल. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या रवीबरोबर नीतियोग करत आहे. इतर ग्रहांबरोबरही महत्त्वाचे योग तयार होत असून त्यांचा प्रभाव विशेषतः आरोग्य आणि दैनंदिन कामावर दिसून येऊ शकतो. आज कामाचा ताण किंवा धावपळ वाढल्यामुळे मानसिक स्ट्रेस जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःवर अनावश्यक दबाव टाकू नका. आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणं टाळा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्यसंबंधित त्रास थोडे वाढण्याची शक्यता असल्यामुळे योग्य काळजी घ्या. महत्त्वाचं म्हणजे आज किंवा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कोणताही छोटा किंवा मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. मनावर ताण
असताना घेतलेले निर्णय नंतर चुकण्याची शक्यता जास्त असते. आजचा संदेश: आज प्रत्येक गोष्ट लगेच ठरवण्याची गरज नाही. आरोग्य आणि मानसिक शांततेला प्रथम प्राधान्य द्या. मीन राशीकरता आजचा दिवस प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, नवीन कल्पना आणि भविष्यकालीन नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. भाग्याची साथ चांगल्या प्रकारे मिळेल. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या रवीबरोबर युती योग करत आहे. तुमच्याच राशीतील शनीबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. पंचम स्थानातील बुध तुमच्या राशीतील नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करत असून तृतीय स्थानातील हर्षलबरोबर चंद्र लाभ योग करत आहे. सप्तम स्थानातील शुक्र आणि तृतीय स्थानातील हर्षल यांचाही त्रिकोण योग होत आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आज दोघांमधील नातेसंबंध उत्तम दिसून येतील. मात्र एखाद्या छोट्या कारणामुळे वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतात. त्यामुळे संवादामध्ये संयम ठेवा. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध एकंदरीत उत्तम दिसून येतील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात काही नवीन आणि चांगल्या कल्पना सुचवू शकतात. त्या लगेच नाकारू नका. त्यावर पुढे काम करत जा. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल आणि काही उत्तम लाभही मिळण्याची शक्यता आहे. आजचा संदेश: आज मनात आलेली एखादी नवीन कल्पना भविष्यात महत्त्वाची ठरू शकते. नात्यांमध्ये मात्र संवाद आणि संयम जपा. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.